हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण तुमची पोयम समबडीज मदर शिकणार आहोत. ओके. समबडीज मदर ही टॉपिक ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या आईची आठवण येते. तर आपण एक एक स्टॅन्झा समजून घेणार आहोत आणि ही सुंदर पोयम वाचणार आहोत. समबडीज मदर. द वुमन वॉज ओल्ड अँड रॅट अँड ग्रे. तर एक स्त्री होती. ओके. एक ओल्ड लेडी होती जी ओल्ड होती, वयस्कर होती, रॅग्ड होती. रॅग्ड म्हणजे काय? जुने होते तिचे कपडे. अँड ग्रे. ग्रे म्हणजे तिचे सगळे केस पिकून सफेद झाले होते. अँड बेंट विथ द चिल ऑफ अ विंटर्स डे. तर ती अशी बेंट झालेली, अशी वाकलेली होती. विथ द चिल ऑफ विंटर्स डे म्हणजे तेव्हा विंटर चालू होता, विंटर सीझन होता आणि चिल होता. चिल म्हणजे थंड होतं वातावरण. द स्ट्रीट्स वर व्हाईट विथ अ रिसेंट स्नो. तर जे स्ट्रीट्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती स्नो पडला होता. नुकताच, रिसेंट म्हणजे नुकताच स्नो पडला होता आणि पूर्ण रस्त्यावरती हे स्नो सगळीकडे पसरलं होतं. द विमेन स्पीड विथ एज व स्लो. तर ही जी बाई होती, ओल्ड लेडी होती, तिचं वय झालेलं आणि त्यामुळे तिचे फीट, तिचे पाय आहेत ते हळूहळू चालत होते. ओके. ऍट द क्राउडेड क्रॉसिंग शी वेटेड लॉंग. आता तिला रस्ता क्रॉस करायचा होता अँड इट वॉज व्हेरी क्राउडेड. क्राउडेड म्हणजे खूप गर्दी होती आणि तिथे ती थांबली होती, खूप वेळापासून थांबली होती. जॉल्टेड असाइड बाय द केअरलेस स्ट्रॉंग. जॉल्टेड म्हणजे एका बाजूला सरकून गेली होती. जी क्राऊड होती ती जात होती ना कंटिन्युअसली रस्त्यावरून, तर ही सरकत सरकत एका बाजूला शिरली. ओके. केअरलेस स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे काय? तर क्राऊड, जी गर्दी होती स्ट्रॉंग, ओके, ती केअरलेस होती म्हणजे त्यांना कोणाचीच फिकर नव्हती, काळजी नव्हती. ऑफ ह्युमन बिंग्स हू पास्ड हर बाय अनहीडिंग द ग्लान्स ऑफ अ अँशियस आय. तर एवढे सारे ह्युमन बिंग्स होते, माणसं होते, जे तिला पास बाय करत होते, म्हणजे तिच्या मागून येऊन पुढे निघून जात होते. अनहिडिंग द ग्लान्स म्हणजे तिच्याकडे चुकून सुद्धा बघत नव्हते वाकून. ऑफ अ अँशियस आय. आय म्हणजे अँशियस म्हणजे खूप घाबरलेली होती ती स्त्री. ठीक आहे. ती जी ओल्ड लेडी होती ती खूप घाबरलेली होती आणि तिच्याकडे कोणच बघत नव्हतं. Down the street with laughter and shout, glad in the freedom of school let out. Down the street म्हणजे शाळा सुटली त्या रस्त्यावरती laughter and shout जोरजोरात आवाज येऊ लागला. ओके. ग्लॅड इन द फ्रीडम ऑफ स्कूल लेट आउट. तर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी कसे हसत खेळत असे एकदम फ्री झाल्यासारखे सुटतात आणि ग्लॅड म्हणजे एकदम खुश असतात. तर तसे ही मुलं सुटली. केम हॅपी बॉईज लाईक अ फ्लॉक ऑफ शीप. तर ही मुलं जी होती ही सगळी खुश होते. अँड फ्लॉक ऑफ शीप म्हणजे काय? तर जे मेंढ्या असतात ना, त्यांचं कसं हर्ड असतं, एकत्र ते लोक चालतात एका कळपात, तसेच हे जे मुलं आहेत ते सुद्धा एकत्र चालत होते, फ्लॉक ऑफ शीप सारखं. आता इथे सिमिली यूज केलंय. ओके. म्हणजे जे बॉईज आहेत त्या ग्रुप ऑफ बॉईजला फ्लॉक ऑफ शीपशी रिलेट केलं आहे. तर हे फिगर ऑफ स्पीच काय आहे? सिमिली. ओके. आणि इकडे बघा, शाउट, आउट, शीप, डीप, ग्रे, वे, हे सगळं काय आहे? तर रायमिंग वर्ड्स आहेत. ओके. तर लक्षात ठेवा नेहमी पोयम वाचताना. हेलिंग द स्नो पाइल्ड व्हाईट अँड डीप. हेलिंग द स्नो म्हणजे किकिंग द स्नो, लात मारत चाललेले, त्याच्यात एन्जॉय करत चाललेलं, जे बर्फ जमा झालेलं ना, पाइल्ड म्हणजे असं जमा होणे. ओके. व्हाईट अँड डीप, तर सफेद होता आणि भरपूर होता, तर ते लोक मस्ती करत होते त्याच्यामध्ये. पास द वुमेन सो ओल्ड अँड ग्रे. तर ते लोक, ती जी वृद्ध महिला होती तिच्याकडून पुढे जात होती. हेस्ट इन द चिल्ड्रन ऑन द्या वे. तर कोणच बघत नव्हते, ते लोक स्वतःच्याच मजेत होते. ओके. नन ऑफर्ड अ हेल्पिंग हँड टू हर, सो वीक अँड टिमिड अफ्रेड टू स्टर. होते ह्यांच्यापैकी सुद्धा कोणीच मदत करायला नाही बघत होतं. आणि ही कशी होती बिचारी? वीक होती आणि दमलेली होती, टिमिड होती आणि घाबरलेली होती, अफ्रेड होती. टू स्टर. स्टर म्हणजे पुढे जाण्यासाठी घाबरत होती. लेस्ट द कॅरेज व्हील्स ऑर द हॉर्सेस फीट. तर तिला काय भीती होती? की ती पडेल, कुठे पडेल? रस्त्यावर. आणि जे कॅरेज आहेत, ठीक आहे, जे बैलगाडी, घोडागाडी हे सगळे जात आहेत, तर हे मला काय लागेल? हॉर्सचं, एखाद्या हॉर्सचा फीट लागेल, त्यामुळे ती घाबरत होती. शुड ट्रॅम्पल हर डाऊन इन द स्लिपरी स्ट्रीट. तर तिला ही भीती होती की मला धक्का लागेल आणि मी खाली पडेल, आणि ट्रॅम्पल म्हणजे माझ्या वरून जातील किंवा मला काहीतरी लागेल. ओके. At last came out of the merry troop.
तर ह्या सगळ्या गर्दीमधून एक मेरी ट्रूप म्हणजे एक खुश आणि एकदम छान मुलगा आला बाहेर. द गेएस्ट बॉय ऑफ ऑल द ग्रुप. तर हा जो मुलगा होता, गेएस्ट म्हणजे काय, सर्वात खुश होता तो. या पूर्ण ग्रुप मधून तो बाहेर आला. मेरी ट्रूप म्हणजे काय, हे जे ग्रुप होतं हे मुलांचं, त्याला मेरी ट्रूप म्हणजे हे लोक खुश होते ना, आणि जो ग्रुप होता तो पूर्ण म्हणून. ही पॉज्ड बिसाइड्स हर अँड विस्पर्ड लो. तर तो आला या ओल्ड लेडीकडे आणि हळूच म्हणाला, आय हेल्प यू अक्रॉस इफ यू विश टू गो. तर मी तुमची मदत करीन जर तुमची इच्छा असेल तर. her aged hand on his strong young arm. आता तिचे हात कसे होते, एज्ड होते, वयस्कर होती ना, तर वीक होते हात. ऑन हिज स्ट्रॉंग यंग आर्म. आणि हा मुलगा कसा होता, तर हा ब्रेव होता आणि स्ट्रॉंग होता. शी प्लेस्ड अँड सो विदाउट हर्ट अ हार्म. तर तिने त्याचा हात धरला हळूच. ओके. ही गायडेड द ट्रेम्बलिंग फीट अलॉंग. तर त्यांनी तिला रस्ता दाखवला, हळूहळू तिचा हात धरला आणि तिला रस्त्यात त्या बाजूला नेऊन सोडला. प्राऊड दॅट प्राऊड दॅट हिज ओन वर यंग अँड स्ट्रॉंग. तर त्याला गर्व वाटत होता की माझे जे पाय आहेत ते स्ट्रॉंग आहेत, माझे फीट, ओके, आणि मी यंग आहे. देन बॅक अगेन टू हिज फ्रेंड्स ही वेंट, हिज यंग हार्ट हॅपी अँड वेल कंटेंट. तर तो पुन्हा त्या बाईला सोडलं त्यांनी, ओल्ड लेडीला, आणि मग पुन्हा त्याच्या मित्राकडे गेला. आणि तो कसा होता, हिज हार्ट वॉज हॅपी म्हणजे तो खूप खुश होता, अँड कंटेंट म्हणजे त्याला सॅटिस्फॅक्शन वाटत होतं, एकदम आनंद वाटत होता. शी समबडीज मदर बॉईज यू नो. तर मुलगा आहे तो त्याच्या फ्रेंड्सला सांगत आहे की ती कोणाची तरी आई आहे, तुम्हाला माहिती आहे का. फॉर ऑल शी इज एज्ड अँड पुअर अँड स्लो. पण ती बिचारी कशी झाली आहे, वृद्ध झाली आहे, ओके, वय झालं आहे, अँड शी इज व्हेरी पुअर, आणि ती हळूहळू जात आहे ना. And someone sometime may lend a hand to help my mother, you understand. तर तो म्हणत आहे की कधीतरी जी माझी आई आहे ती सुद्धा अशीच होईल ना, वयस्कर. तर कोणतरी तिला सुद्धा लेंड अ हँड म्हणजे कोणतरी तिला हेल्पिंग हँड देईल, तिची मदत करेल. ओके. तर तुम्हाला समजतंय काय मी का मदत केली, असं तो सांगतोय मित्रांना. इफ एव्हर शी इज ओल्ड अँड पुअर अँड ग्रे. तर माझी आई जी आहे ती ओल्ड झाली किंवा गरीब झाली किंवा वयस्कर झाली, अँड हर ओन डिअर बॉय सो फार अवे. आणि मी कधी तिच्या सोबत नसेन, तिचा मुलगा सोबत नसेल, तर कोणतरी तिला हेल्प करेल ना, असं तो म्हणतो आहे. समबडीज मदर बाउड लो हर हेड. आता ही जी महिला आहे, ही जी ओल्ड लेडी आहे, ही आपल्या घरी गेली आणि बाउड हर हेड म्हणजे शी इज थँकिंग विथ ग्रॅटिट्यूड. तिला आनंद झाला आणि तिने डोकं खाली वाकवलं आणि प्रे करते आहे. इन हर होम दॅट नाईट अँड द प्रेयर शी सेड. तर ती तिच्या घरी होती आणि ती आता प्रे करते बघा. प्रे करताना ती काय म्हणते, वॉज गॉड बी काइंड टू द नोबल बॉय हु इज समबडीज सन अँड प्राईड अँड जॉय. तर देवा, हा जो मुलगा आहे ज्यांनी माझी मदत केली, जो काइंड आहे, जो नोबल बॉय आहे, त्याला काय करा, त्याला चांगलं ठेवा. ओके. त्याला ब्लेस करा, हे ती प्रार्थना करते की बी काइंड टू हिम, त्याला सगळं द्या, त्याला हवं तसं. ओके. अँड दिस ब्युटिफुल पोएम इज रिटन बाय मॅरी डो ब्राईन. तर तुम्हाला सुद्धा कधीतरी असं वाटलं असेल जेव्हा तुम्ही कोणाची तरी मदत केली असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या सगळ्यांना हे वाचून खूप आनंद होईल. आणि अशीच मदत करायला हवी. ज्या लोकांना गरज असते, ज्या लोकांना आपली गरज असते, जे लोक बोलू नाही शकत, कोणाचा आधार मागू नाही शकत, तर आपण ओळखलं पाहिजे आणि आपण पुढे जाऊन त्यांची मदत केली पाहिजे. ओके. तर तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. अँड ऑल द बेस्ट अँड टेक केअर. बाय.